नमस्कार. आपण जेव्हा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा अभ्यास करतो तेव्हा आपलं लक्ष बऱ्याचदा फक्त तारखा आणि कलमं पाठ करण्यावर असतं. पण आज आपण तीच गोष्ट एका वेगळ्या अँगलनी पाहणार आहोत. जणू काही आपण एका भव्य इमारतीच्या बांधकामाची गोष्ट ऐकतोय. चला तर मग जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाचा, आपल्या देशाच्या पायाचा आराखडा कसा बनला आणि ती इमारत कशी उभी राहिली याचा प्रवास अनुभवूया. विचार करा, एका देशाचा जन्म नक्की कसा होतो. तो काही विटा सिमेंटने होत नाही, नाही का? तो घडतो शब्दांनी, विचारांनी आणि एका ठाम संकल्पनेने. आणि भारतीय संविधानाची निर्मिती म्हणजे फक्त एक ऐतिहासिक घटना नाही, तर तो एका सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्याचा संकल्प होता. तर मग हा संकल्प कसा साकार झाला, याची पायाभरणी कशी झाली, हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. तर आपला पहिला टप्पा आहे स्वप्न आणि संकल्पना. कोणतंही मोठं काम असो, त्याची सुरुवात एका कल्पनेने, एका विचाराने होते. भारताचं स्वतःचं संविधान असावं, हा विचार मुळात आला कुठून, तो कसा वाढला आणि त्याचा प्राथमिक आराखडा कसा तयार झाला, हे सगळं आपण या टप्प्यात पाहणार आहोत. हे बघा, हा आहे आपल्या लोकशाहीचा इमारतीचा मूळ आराखडा, शासनाचे 3 मुख्य स्तंभ. यालाच आपण शक्ती पृथक्करणाचे तत्त्व म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स असं म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर कायदे मंडळ म्हणजे देशासाठी नियम बनवणारी टीम, कार्यकारी मंडळ म्हणजे ते नियम लागू करणारी टीम, आणि न्याय मंडळ म्हणजे हे नियम बरोबर आहेत की नाही आणि त्यांचं पालन होतंय की नाही हे पाहणारे अंपायर. या तिघांमधला जो बॅलन्स आहे ना, तोच आपल्या शासनाचा आत्मा आहे. आता हा घटनाक्रम परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. सुरुवात झाली 1922 मध्ये गांधीजींच्या अप्रत्यक्ष मागणीने, पण खरी महत्वाची तारीख आहे 1934. हे नाव लक्षात ठेवा. M.N. रॉय यांनी पहिल्यांदा अधिकृतपणे संविधान सभेची म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची कल्पना मांडली. यावर हमखास प्रश्न येतो. मग 1938 मध्ये नेहरूंनी हीच मागणी प्रौढ मतदानाच्या आधारावर पुढे नेली. ब्रिटिशांनी आधी ऑगस्ट ऑफर आणि क्रिप्स मिशनमध्ये हो नाही करत तत्वतः मान्यता दिली, पण फायनल प्लॅन दिला तो 1946च्या कॅबिनेट मिशनने. हा प्रवास सोपा आहे. आधी मागणी, मग संकल्पना आणि शेवटी तरतूद. चला, आता आराखडा तयार आहे, वळूया प्रत्यक्ष पायाभरणीकडे. आता वेळ होती ती इमारत बांधणाऱ्या खऱ्या शिल्पकारांना एकत्र आणण्याची, म्हणजेच संविधान सभेची स्थापना करण्याची. 389 हा आकडा डोक्यात एकदम फिट करून ठेवा. कॅबिनेट मिशन योजनेनुसार फाळणीपूर्वीच्या भारताच्या संविधान सभेची हीच ठरलेली एकूण सदस्य संख्या होती. अच्छा, मग ह्या 391 जागा आल्या कुठून? तर बघा, 296 जागा होत्या ब्रिटिश भारतासाठी, जिथे प्रतिनिधी निवडणुकीद्वारे निवडले गेले. आणि उरलेल्या 93 जागा होत्या संस्थानांसाठी, जिथले प्रतिनिधी राजांनी नामनिर्देशित करायचे होते. म्हणजेच काय, तर आपली संविधान सभा ही पार्टली इलेक्टेड आणि पार्टली नॉमिनेटेड होती. हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डिसेंबर 1946 मधल्या या 3 तारखा म्हणजे आपल्या संविधानाच्या कामाचा श्रीगणेशा. 9 डिसेंबरला झाली पहिली बैठक. फ्रान्सच्या पद्धतीप्रमाणे सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरतं अध्यक्ष बनवलं. 2च दिवसांनी 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि मग 13 डिसेंबरला पंडित नेहरूंनी तो ऐतिहासिक उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव म्हणजे आपल्या संविधानाचा आत्मा होता, आपल्या सरनाम्याचा म्हणजेच प्रियांबलचा मूळ आधार होता. आता सुरू होतो खरा खेळ, तिसरा टप्पा. इथे संविधान सभेने एक डबल रोल निभावला, आणि ही दुहेरी भूमिका समजून घेणं परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. गंमत बघा, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे आपली संविधान सभा एक सार्वभौम संस्था बनली. म्हणजे आता ती पूर्णपणे स्वतंत्र होती. तिची 2 मुख्य कामं होती. जेव्हा ही सभा संविधान बनवण्यासाठी एकत्र यायची, तेव्हा अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि जेव्हा हीच सभा देशासाठी कायदे बनवण्यासाठी म्हणजे तात्पुरती संसद म्हणून काम करायची, तेव्हा अध्यक्ष असायचे गणेश वासुदेव मावळंकर. म्हणजे बघा, सभा एकच पण कामं 2 आणि अध्यक्षही 2. याच दरम्यान एक मोठी घटना घडली, ती म्हणजे देशाची फाळणी. याचा थेट परिणाम सदस्य संख्येवर झाला. मूळ आकडा 389 वरून थेट 299 वर आला. आणि राजकीयदृष्ट्या एक मोठा बदल झाला.
सभेत काँग्रेस पक्षाचं बहुमत 69% वाढून तब्बल 82% झालं. याचा परिणाम काय झाला? तर महत्त्वाचे निर्णय घेणं सोपं झालं आणि संविधान निर्मितीच्या कामाला वेग आला. पण एक प्रश्न मनात येतोच की एवढं मोठं आणि किचकट काम, इतक्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, हे सगळं मॅनेज कसं झालं असेल? एकाच वेळी संविधान बनवायचं आणि देशही चालवायचा, हे प्रचंड आव्हानात्मक होतं. याचं उत्तर आहे स्मार्ट वर्क, कामाची विभागणी. यासाठी वेगवेगळ्या समित्या बनवण्यात आल्या. जवळपास 22 समित्या होत्या, पण त्यातल्या 8 मुख्य होत्या. जसं की संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित नेहरू होते, तर प्रांतिक संविधान समितीचे प्रमुख सरदार पटेल होते आणि नियम समितीचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. या कामाच्या वाटेपामुळेच सगळं सुरळीत पार पडलं. पण या सगळ्या समित्यांमध्ये एक समिती सर्वात महत्वाची होती. ती म्हणजे मसुदा समिती, म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी, आणि तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. कारण बाकीच्या समित्यांनी ठरवलेल्या विचारांना आणि तत्वांना कायद्याच्या भाषेत एका सुसंगत आराखड्यात बसवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम ह्याच समितीने केलं. म्हणून डॉक्टर आंबेडकरांची भूमिका एका मुख्य वास्तुविशारदाची, म्हणजे चीफ आर्किटेक्टची होती. आणि हो, ह्या महान कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून 15 महिला सदस्यही होत्या. सरोजिनी नायडू, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख यांसारख्या महिलांनी केवळ हजेरी लावली नाही, तर महत्त्वाच्या चर्चांमध्ये भाग घेऊन संविधानाला अधिक सर्वसमावेशक बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांचं योगदान आपण विसरता कामा नये. तर आता आपण चौथ्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपल्या देशाची राष्ट्रीय ओळख ठरणारी प्रतीके निश्चित केली गेली आणि सोबतच ह्या महान ग्रंथाच्या निर्मितीबद्दलचे काही रंजक फॅक्ट्स पाहूया, जे परीक्षेत नेहमी विचारले जातात. ह्या तारखांकडे लक्ष द्या. 22 जुलै 1947 म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच आपला राष्ट्रध्वज स्वीकारला गेला. पण राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आले. आणि गंमत म्हणजे याच दिवशी संविधान सभेची शेवटची बैठक झाली आणि त्याच बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. म्हणजे एकाच दिवशी 3 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. आता काही रॅपिड फायर फॅक्ट्स, परीक्षेसाठी महत्त्वाचे. संविधान बनवायला एकूण किती वेळ लागला? तर 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. एकूण खर्च किती आला? साधारणपणे 64 लाख रुपये. आणि तुम्हाला माहितीये का, आपल्या संविधानाची मूळ प्रत ही हस्तलिखित आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी ती आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहिली आणि आचार्य नंदलाल बोस यांनी त्यावर अप्रतिम नक्षीकाम केलं. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, लोकार्पण. देशाचा सर्वोच्च कायदा तयार होता आणि आता तो देशाला समर्पित करण्याची वेळ आली होती. ह्या 2 तारखांमधला फरक नीट समजून घ्या, कारण यात बरेच जण चुकतात. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपलं संविधान स्वीकारण्यात आलं, म्हणजे अडॉप्ट केलं गेलं. म्हणूनच हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. नागरिकत्व आणि निवडणुकांसारखी काही कलमं याच दिवशी लागू झाली. पण संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी म्हणजे कमेन्समेंट 26 जानेवारी 1950 रोजी झालं. पण एक मिनिट, संविधान नोव्हेंबरमध्येच तयार होतं, मग पूर्ण अंमलबजावणीसाठी 2 महिने का थांबले आणि 26 जानेवारी हीच तारीख का निवडली? यामागे एक जबरदस्त ऐतिहासिक कारण आहे. याचं उत्तर दडलं आहे 1929च्या लाहोर अधिवेशनात. तिथे काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव पास केला होता आणि 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं. त्याच ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून आपल्या प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारी ही तारीख निवडण्यात आली. तर मग शेवटी ही भव्य इमारत उभी राहिली ती कशी होती? मूळ संविधानात 395 कलमं, 22 भाग आणि 8 अनुसूची होत्या. आपलं संविधान अंशतः ताठर आणि अंशतः लवचिक आहे. म्हणजे काही गोष्टी बदलणं सोपं आहे, पण मूळ ढाचा बदलणं खूप कठीण. यात आपण ब्रिटनकडून एकेरी नागरिकत्व आणि संसदीय लोकशाही यांसारखी महत्त्वाची तत्त्वं घेतली. आणि अशा प्रकारे जवळजवळ 3 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर एका सार्वभौम, अखंड आणि मजबूत भारताचा पाया घातला गेला. हे संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तर तो एक जिवंत दस्तऐवज आहे, एक लिव्हिंग डॉक्युमेंट जे काळानुसार बदलतं,
विकसित होतं आणि करोडो भारतीयांच्या आशा आकांक्षांना मार्गदर्शन करतं. प्रश्न फक्त एकच आहे, ह्या भक्कम पायावर उभी असलेली इमारत आपण नागरिक म्हणून किती मजबूत ठेवतो?